थोडी तरी उपकाराचे जाण असाव. जसे तुमचे 2 पोरं आहेत, तुम्हाला पोरगण पोरगी, तसे आमचे लेकर आहेत. त्यांचे तळतळाट नका घेऊ. ती सगळा तळतळाट शिंदेना फडणवीसांना लागन तुमच्यामुळं. त्या बावनकुळेमुळं फडणवीसांचं सगळं नेटवर्क संकटात येईल. मराठ्यांनी फक्त गैरसमज करू नका. हे असेच प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागणार आहे सगळ्यात. राज्यातले मराठे सगळे सावध व्हा आता. एकजुटीनं लढून सरकारला आता गुडघ्यावर टाकायचं. हे कसे 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडेट देत नाहीत ते बघायचं. आणि हे बी कस का देत नाही आता तेही मी बघतो. आता सगळे पुरावे असून रद्द केले ना, थोड्याच दिवसात मराठ्यांच्या कानावर येईल अवैध केलेले प्रमाणपत्र वैध ठरले म्हणून. थोड्याच दिवसात कानावर येईल. विखेंनी पण असं म्हटलंय की जर बोगस प्रमाणपत्र असतील, बोगस डॉक्युमेंट असतील, कागद, एवढं सांगायचं राहिली एक. फडणवीस साहेब 2016ला पोलिसांची भरती केली होती, त्याच्यातले तुम्ही फक्त बाकीच्यांचेच पोरं घेतलेत. मी त्या जातीचं नाव कुठल्याच नाही घेत. सगळ्याच्या म्हणण्यावर 828 पद होते PSIचे. 350 फक्त मराठ्यांचे ठेवले ते PSIचे, ते API होणार होते. तुमच्यामुळे झाले नाही. माझ्या मराठ्यांचं वाटोळं करू नका फडणवीस साहेब. हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कुठे ते? 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कस का देत नाही बघतो मी. मराठ्यांचं वाटोळं करायचं तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. हबाक मराठ्यांनी सावध व्हा. आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडी झालेले आहेत 2016ला. आणखी लटकून ठेवलेत फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSIचे API झाले. माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहे त्या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपमधला मराठा 350 पैकी या PSI पैकी एक तरी भाजपचा असेल ना कार्यकर्ता. एक का ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते ते सगळे तिकडचे. एक तरी भाजपचा असताना लाजा धरा. जरा लाजा. पक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी लाजा धरा. कसा छळ लावलाय आपला, कसे कट रचले तर मराठा संपवायचे. याच्यावर बोला ना. अभ्यासक समन्वयक महाविरोधात आंदोलन करता, याच्यावर बोल. जरा याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान येतो वापरे. नुसतं पांढरा होऊ नको. काळं टकुऱ्याला लावलं म्हणून पांढरं झाकत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठीचे घे म्हणा, त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं, मराठी जिंकले रे कसा म्हणलो, याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य उभा असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कडीत घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे, 2014चे, 2019चे पोरं त्याच्यावर बोल. ESBCचे, ECBCचे, EWHचे त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत आहेत. OBCच्या सवलती लागू केल्यात. जरा परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती द्या म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठ्याले अधिकारी होतील. पोरांच्या पदोन्नती आता मराठ्यांना बढती मिळत नाही. कॉन्स्टेबल जर झाला तिथंच राहतो. बाकीचा तर कॉन्स्टेबल असला तरी DYSP होतोय. मराठ्याचा PSI झालाय, फौजदार झालाय. तो API नाही झाला आणखी. बढतीच नाहीये. त्याच्यावर बोल रे अभ्यासक. काहींचे मराठी बारी आली याच्यावर बोलू ऐका ना कोणी. पण ज्यांना राजकारणाची सवय समन्वयकांनी काय अभ्यासकाला जरा याच्यावर बोला. नेत्याने जवळ करावं, दिवाळी पटकून द्यावा म्हणून. दिवाळी मागणारे असं होय रे आपण. मंत्र्याच्या दारात जाऊन अरे याच्यावर बोला. कल्याण करा मराठ्यांच्या पोराचं. माझ्यावर कोण बोलता. मी याव केलं, मी त्याव केलं. मी फक्त 2दाच नेलेत मराठ्या मुंबईला, तरी एवढं मिळून दिलंय. तुम्ही 100 बाऱ्या नेलेत.
मोकळे चालेत लेखी आश्वासन. मी लेखी फेकीने जे आर आणलेत आणि खोट्या तर काढी लागू त्या खोट्याला. दिलेलं आरक्षण 58 लाखाचं एससीबीसीच हे लहान नाहीये. आज लाखो पोरं गेलेत, प्रमाणपत्र रद्द नाही होऊन देत मराठ्यांचं. मी टेन्शन घेऊ नका, हे गैरसमज पसरायला ठेवलेत आपलेच काही मराठ्यांचे अभ्यासक आणि ओबीसीच्या काही मराठ्यांना विरोध करणारे एका जागेवर भेटत येत. शिंदे साहेबाचं बाळासाहेब भवन, शिंदे साहेब त्यासाठी राखील काय भवन ते मराठ्याचं वाटोळं करायला. हे षडयंत्र सुरू आहे त्या राज्यात. तिथंच कस काय मराठ्याचे विरोधक